नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सरोज आणि अद्वैत बोलत असतात. अद्वैत इकडे सरोजला सांगत असतो की जेव्हा लग्न झालं त्यावेळेस खरे आलेली होती त्यावेळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती. आत्ता कधीपासून ती माझी स्ट्रॉंग सिस्टीम झाली, स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम झाली मला माहीतच नाही आहे. पण आता जर खरे नसेल ना तर माझ्याकडून काहीच पॉसिबल होऊ शकत नाही. माझ्यासाठी खरे माझ्यासोबत असणं खूप गरजेचं आहे, असं अद्वैत सरोजला सांगत आहे. तेव्हा मात्र सरोजसुद्धा अद्वैतच्या सगळ्या गोष्टी ऐकत असते. सरोज म्हणत असते की खरंच बरोबर आहे अद्वैत, कारण तिने आपल्या घरात आल्यानंतर सर्वांचं मन जिंकून घेतलेलं आहे. सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने हँडल केलेल्या आहेत. सगळं अगदी व्यवस्थित तिनं केलेलं आहे असं ती अद्वैतला सांगत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की हो आई, आजपर्यंत तिनं जे काही केलेलं आहे ना ते खूप मोठं आहे. सरोजचं सुद्धा तेच म्हणणं असतं की घरात जेव्हा ती आली त्यावेळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये खूप फरक होता. तेव्हा आईकडे कला आणि संगीता दोघीही बोलत आहेत. कला मात्र संगीताच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपलेली असते आणि ती म्हणत असते की मला कळतच नाहीये, म्हणजे त्या घरात मी गेले, त्या घरातल्या सर्वांची मनं कधी जिंकून घेतली ते समजलंच नाही. तेव्हा मात्र संगीता तिला म्हणते की त्यावेळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यामध्ये फरक असेल. कसं आहे, तू सगळ्यांची मनं जिंकलेली आहेत, सगळ्यांसाठी तू जे काय केलेलं आहे ते खूप मोठं आहे, परंतु आत्ता जे काय तू करत आहेस तेही तेवढंच मोठं असणार आहे याचा विचार कर, असं म्हणत संगीतासुद्धा कलाशी बोलत आहे. कलाला समजून सांगत आहे आता जबाबदारी वाढलेली आहे, त्यावेळेपेक्षा खूप गोष्टी बदललेल्या आहेत, त्यामुळं तुला हे सगळं जे काय आहे ना ते शांतपणेच करावं लागणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी शांतपणे समजून घेऊन आणखी तुझ्यातला समजूतदारपणा तुला वाढवावा लागणार आहे. तेव्हा कला म्हणत असते की हो आई, काळजी करू नको, अगदी सगळं व्यवस्थित होईल, असं कला आईला सांगत असते. परंतु जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे सरोजचं सुद्धा तेच म्हणणं असतं. सरोजसुद्धा खूप छान पद्धतीने इकडे समजून सांगत असते. त्याचबरोबर अद्वैतला म्हणत असते की कलाच्या बाबतीत आपण सगळ्यांनी आधी चूकच केलेली होती. आपण सगळ्यांनी ज्या गोष्टी केलेल्या होत्या त्या मात्र खूपच भयानक होत्या, परंतु आत्ता मात्र तिच्या बाबतीत आपल्याला विचार करावाच लागणार आहे, असं सरोजचं सुद्धा म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर ती सुद्धा इकडे समजवत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कला आता आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेली असते. दुसऱ्या दिवशी चांदेकरांच्या घरी लग्नाची पूर्ण तयारी झालेली आहे. सगळं चांदेकर कुटुंब, त्याचबरोबर आबा, पर्सनली आबांसाठी हे लग्न खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यांच्या लाडक्या अद्वैत आणि कला या दोघांचं ते लग्न आहे. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी घडणार आहेत तेव्हा मात्र इकडे अद्वैतसुद्धा खूप खुश आहे. अद्वैत आरशामध्ये उभा असतो, आरशात पाहत असतो स्वतःला आणि म्हणतो की कसा दिसतोय मी, आफ्टरऑल मी चांदेकर आहे ना, असं अद्वैत सांगत आहे. आणि त्याच वेळी इकडे अद्वैत म्हणत असतो की शेवटी मी कोण आहे, द ग्रेट अद्वैत चांदेकर. पण मला ना खरे कशी दिसते ना तेही बघायचं आहे. खरेच्या बाबतीत तिचं काय चालू आहे मला माहीत नाही आहे, पण ती कशी दिसते हे सुद्धा मला बघायचं आहे, असं अद्वैत बोलत आहे. तेव्हा मात्र अद्वैतच्या डोक्यात एकच आहे की मला जर खरे कशी दिसते हे जर बघायला मिळलं तर खूप मोठी गोष्ट घडेल, मलाही समजेल की ती कशी दिसते. इकडे कलासुद्धा छान तयार होत असते. संगीता तिला छान तयार करत असते. सोबतच त्यांच्या दोघींच्या काजूसुद्धा आहे, तीसुद्धा तिथं मदत करत आहे. आणि कलासुद्धा खरंच देखणी दिसत असते. आजचं लग्न हे कला त्याचबरोबर अद्वैत आणि त्यांच्या दोन्ही कुटुंबासाठी खूप खास आहे, कारण त्यांचं कुटुंब जे आहे ते या कला आणि अद्वैतच्या प्रेमामुळे एकत्र आलेलं आहे. तर इकडे कला आणि अद्वैत दोघंही खुश आहेत. इकडे संगीता कलाला तयार करते त्यावेळेस काजल तिथे येते आणि म्हणते खरंच तायडे, खरंच खूप गोड दिसतेस तू, कसं आहे शेवटी मेरी जान. आणि मग पुन्हा चिडवत कलाला म्हणू लागते माझ्या दाजींची जान, असं म्हणत तिथून जाऊ लागते. आता कला लग्न करून चांदेकरांच्या घरी जाणार आहे. ही गोष्ट खूपच मोठी असते, परंतु कलाला आठवत असतं की नाही, मला काही करून त्या गोष्टीच्या मुळापर्यंत पोचलं पाहिजे, कारण कला जे काही करत आहे त्या बाबतीत मला त्याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे. संगीता इकडे कलाला म्हणत असते अगं काय झालं, कसला विचार करते. कलाच्या डोक्यात एकच विचार चालू असतो, तो म्हणजे की त्या रोहिणीने जे काय कांड केलेलं आहे ते काय आहे ते सर्वांच्या समोर आणायचं. आणि यासाठीच कला या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी जायचा विचार करत असते.
तेव्हा काजल मात्र तिला चिडवत असते. ती म्हणत असते की आम्हाला माहिती आहे तू कोणाचा विचार करते आणि तुझ्या डोक्यात काय चालू आहे, असं काजल तिला बोलत आहे. परंतु त्याचवेळी संगीता तिला म्हणते की अगं काजल, बाद झालं तिला चिडवायचं, का तू तिला एवढं मागं लागलेली असती, त्रास देत असते. तेव्हा दोघी बहिणी एकत्र आलेल्या असतात. काजलसुद्धा कलाशी खूप प्रेमाने वागत असते. खूप गोड पद्धतीने त्यांचं हे नातं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. परंतु कलाच्या डोक्यातून काही केलं ते विचार जात नसतात. कला म्हणत असते की काहीही झालं तरीही राहुल फडतरेचा 302 नंबरचा जो फ्लॅट आहे तिथेच सगळे पुरावे असणार आहेत, कारण चांदेकरांच्या घरी तर कोणतीच अशी गोष्ट नाही की ज्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी समोर येतील, असं कला बोलत असते. परंतु आता कलाच्या डोक्यात फक्त एवढंच सुरू आहे. कला म्हणते की मला काहीही करून चांदेकरपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवाव्या लागणार आहेत, मला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे, हे कलाच्या डोक्यात सुरू असतं. इकडे रोहिणी फोनवरती बोलत असते. त्या वकिलांना म्हणत असते की जे काय झालेलं आहे ते आहे, परंतु आत्ता मला तुमच्याशी काही गोष्टी बोलायच्या आहेत आणि आता लगेचच त्या डिस्कस करायच्या आहेत, असं ती सांगू लागते. परंतु इकडे रोहिणीचं जे बोलणं आहे त्यानुसार तर स्पष्ट होत आहे की रोहिणीला आता जो काही प्लॅन करायचा आहे तो थोडासा वेगळ्याच पद्धतीचा आहे, कारण तिला प्रॉपर्टी तर हवीच आहे, परंतु एवढं आता अद्वैतच्या सह्या बाकी आहेत. अद्वैतच्या सह्या झाल्या की प्रॉपर्टी त्यांच्या नावावर होणार आहे. परंतु आत्ता नक्की तिला काय करायचं आहे, तिच्या डोक्यात काय सुरू आहे हे मात्र तेवढं कळत नाही. इकडे अद्वैत तयार होऊन खाली आलेला असतो. तेव्हा सोहम म्हणतो की दादा, किती हॉट दिसतोस रे तू. सगळेजण सोहमला म्हणू लागतात की काय रे ही कसली भाषा तुझी आणि कसा बोलतोयस तू. तेव्हा सोहम म्हणतो नाही, खरंच सांगतोय. तेव्हा तिथे रजनी उभी असते. रजनी म्हणते की खरंच अद्वैत, खूप राजविंडा दिसतोयस, छान दिसतोयस. त्यावेळेस सरोज तिथे येते आणि अद्वैतच्या गालाच्या मागं काजळाची टीक लावते आणि म्हणते की खरंच गोड दिसतोय, कोणाची नजर नको लागायला, असं म्हणत ती अद्वैतचंही कौतुक करत असते. तेवढ्यातच आबा तिथं आलेले असतात. आबा म्हणत असतात की खरंच माझा नातू एकदम राजभिंडा दिसतोय, असं आबासुद्धा सांगत असतात. आणि त्याचबरोबर इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र अद्वैत आबांना म्हणतो की मला ना एक मदत हवी आहे तुमची. आणि त्याचवेळी इकडे आबांना तो म्हणतो की मला तुमचा मोबाईल द्या ना, म्हणजे मला पण कळलं पाहिजे ना मी कसा दिसतोय ते. तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मला खरे पण कसे दिसते हे बघायचं आहे. तेव्हा आबा म्हणतात की नाही, काहीही झालं तरी ते शक्य नाही आहे. आता किती वेळ राहिला आहे असं सांग बरं मला, आणि असा कितीचा वेळ आहे की ज्याच्यामुळं तुला या सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत. तेव्हा मात्र इकडे आता रोहिणी त्याचबरोबर रजनी सगळेजण तिथं असतात. अद्वैत मात्र सगळ्यांना सांगत असतो की मला फोन करायचा आहे, मोबाईल द्या. आबांनी फोन दिलेला नसतो त्यामुळे बाकीचे कोणी देण्याचा प्रश्नच येत नाही. रोहिणी इकडे वकिलांशी फोनवर बोलत आहे आणि अद्वैत मात्र सगळ्यांच्या मागे लागलेला असतो. त्याला फोन मात्र कोणी देत नसतं. अद्वैत म्हणत असतो की नाही, मला फोन हवा आहे, मला कला कशी दिसते ते बघायचं आहे, मला खरे कशी दिसते ते बघायचं आहे. रोहिणी फोनवर बोलत आहे. तिने वकिलांना फोन केलेला आहे आणि तिची चिडचिड वाढत चाललेली असते. तेवढ्यात अद्वैत येऊन तिथे उभा राहतो. रोहिणी फोन ठेवते आणि रोहिणीला धक्काच बसतो. तिला असं वाटतं की अद्वैतनं सगळं बोलणं ऐकलेलं आहे आणि त्यामुळं मात्र ती घाबरलेली असते. ती म्हणत असते की आता काय, ह्याने बोलणं ऐकलं की काय माझं सगळं, म्हणजे तिला आता टेन्शन आलेलं आहे. जर अद्वैतनं सगळं बोलणं ऐकलं असेल तर काय करायचं, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि मग अद्वैत म्हणतो की आत्या फोन हवाय. तसं म्हटल्याबरोबर इकडे रोहिणी म्हणत असते की का, तुला कशाला फोन हवाय. रोहिणीच्या मनात वेगळीच भीती आहे. जर याने माझा फोन घेतला आणि याने जर का पाहिलं तर खूप मोठा राडा होणार आहे, याला जर समजलं तर काय करू, म्हणून ती काही केल्या त्याला फोन द्यायला तयार नसते. तेव्हा मात्र इकडे ती म्हणते की कशाला फोन. तेव्हा तो म्हणतो की अगं आता माझा फोन मागतोय मी, माझा फोन दे. तरीही रोहिणी त्याला काही फोन देत नसते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की काय करू नक्की. तिने म्हणते की हे बघ, तुझा फोन माझ्या ताब्यात आहे, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुझा फोन कुठं आहे, परंतु जोपर्यंत इथे लग्न होत नाही तुझं बोलणं होणार नाही. शेवटी अद्वैत सोहमकडे येतो. सोहमला म्हणू लागतो की सोहम, मला ना तुझा फोन हवाय. तेव्हा सोहम म्हणतो काय. तेव्हा तो म्हणतो की तू मागाशी सांगितलं ना मी हॉट दिसतोय, मग तुझी वहिनी पण कशी दिसते ते मला बघायचं आहे, असं सोहमला अद्वैत सांगू लागतो. परंतु इकडे अद्वैत जेव्हा त्याला बोलत आहे तेव्हा मात्र इकडे सोहम म्हणतो की ठीक आहे, पण मला पार्टी द्यावी लागेल. आणि इकडे कलाच्या फोनवरती सोहमचा फोन आलेला असतो. कला म्हणते की सोहम. तेव्हा ते म्हणते नाही, चांदेकरनंच केला असेल फोन.
आणि खरंच बरोबर असतं की अद्वैतनेच तो फोन केलेला असतो. आणि मग इकडे रोहिणी मात्र फोनवर काहीतरी करत असते, तिला निघायचं असतं, तिला खूप घाई असते. आणि इकडे अद्वैत बरोबर कला बोलत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की खरंच. तेव्हा कला सांगू लागते की चांदेकर रुबाबदार दिसतोयस रे, अगदी राजबिंडा दिसतोय. तेव्हा अद्वैत म्हणतो की मग मी कोण आहे, आफ्टरऑल मी कोण आहे, असं तो सांगू लागतो. तेव्हा कला म्हणते झालं का सुरू तुझं, म्हणजे तुझ्या ह्या गोष्टी नेहमीच्याच आहेत, म्हणजे तुला तुझा चांदेकर, माझं मी, या सगळ्या गोष्टींशिवाय काही जमतच नाही आहे. तू नेहमी त्याच पद्धतीने बोलत वागत असतो, असं इकडे कला अद्वैतला सांगत असते. आणि त्याचबरोबर इकडे अद्वैत मात्र तिथं असतो आणि कला मग अद्वैतला म्हणते की मला एक गोष्ट बोलायची आहे तुझ्याशी. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की काय झालं, बोल ना. तेव्हा ती म्हणते की तुझ्या आजूबाजूला कोणी नाही आहे ना. असं म्हटल्याबरोबर इकडे तिथं सोहम येतो आणि सोहम सांगू लागतो की नाही मी आहे इथे बाजूला. आणि तेव्हा मात्र कला म्हणत असते की मला चांदेकर तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. कलाला अगदी किती दिवस झालं ही गोष्ट सांगायची आहे की रोहिणीचं कारस्थान काय सुरू आहे. एकतर कला आणि अद्वैतचं बोलणं होत नाहीये. आज कसं तरी त्याला फोन मिळालेला आहे, परंतु सोहम तिथे येतो आणि सांगू लागतो की मी पण इथं आहे. असं सोहमने सांगितल्याबरोबर इकडे कलाला पण धक्का बसतो. कलाला खरं तर महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करायच्या असतात, सांगायच्या असतात, परंतु ती काही सांगू शकत नाहीये. कसं आहे, त्या दोघांचं आधी भांडणच महत्त्वाचं असतं, ते बरोबर सुरू झालेलं असतं आणि त्यांच्या भांडणामुळेच हे सगळे प्रॉब्लेम सुरू होत असतात. आणि मग कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकर मला तुझ्याशी ना खरंच महत्त्वाचं बोलायचं आहे. तेवढ्यातच तिथे बाजूला उभा असलेला सोहम तिथे येतो आणि म्हणतो की चला संपला, टाईम संपला तुमचा, चला तुम्ही बरं द्या इकडे तो मोबाईल. असं म्हणत तो अद्वैतकडे येतो आणि अद्वैतकडून मोबाईल काढून घेऊ लागतो. खरं तर कलाला जे सांगायचं आहे ते इतकं मोठं आहे, इतकं महत्त्वाचं आहे, परंतु या कोणाला त्या गोष्टीचं गांभीर्यच राहिलेलं नाहीये. फक्त सगळ्यांना एकच माहिती आहे की अद्वैत आणि कला या दोघांनाही आपण बोलू द्यायचं नाही. एवढ्याच गोष्टी करत सगळेजण इथे कलाच्या मागं लागलेले असतात. कला म्हणते की पण मला एक गोष्ट कळली नाहीये की लग्न 2 तासावर आलेलं आहे आणि रोहिणी मॅडम कुठे चाललेले आहेत. अशी कोणती वेळ आलेली आहे की ज्यामुळे रोहिणी मॅडम चाललेले आहेत. तेव्हा अद्वैतच्या हातातून कलाला फोन केलेला असतो, तर सोहम फोन काढून घेतो. सोहम म्हणू लागतो की नाही दादा, मी इथेच आहे, तुला माहिती आहे ना, त्याच्यामुळं काहीही झालं तरीही मी हे होऊ देणार नाही, असं म्हणत त्याने फोन काढून घेतलेला असतो. इकडे खऱ्यांच्या घरी सुद्धा गडबड सुरू आहे, निघायचं आहे. आणि त्याच वेळी इकडे कलाला जाणवत असतं की अद्वैतच्या पाठीमागून रोहिणी निघून गेलेली आहे. एवढा कमी वेळ असतानाही ही का निघून गेली, कुठे गेली असेल, हां बरोबर आहे, त्या फ्लॅटवरच गेली असेल. अशा सगळ्या गोष्टी कलाच्या डोक्यात येऊ लागतात. कला म्हणत असते की मला निघालं पाहिजे. असं म्हणत कला आता आवरते आणि निघत असते. तेव्हा संगीता म्हणते अगं कुठे चाललीस तू. तेव्हा कला म्हणत असते की आई मला तुला रोहिणी मॅडमबद्दल खूप महत्त्वाचं सांगायचं आहे आणि मला त्यासाठीच बाहेर जायचं आहे. परंतु संगीता म्हणते की चल गौरीहार पूजायचा वेळ झालेला आहे, तू गौरीहार पूजत बस, ते झालं की आपण निघूया, असं सांगू लागते. आणि तेव्हा मात्र इकडे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा तिने हाताला धरून घेऊन येते कलाला आणि सांगते की बस इथे, कारण आत्ता सगळ्या ज्या गोष्टी घडत आहेत ना त्या गोष्टी तुला नाही माहिती. एकतर आता लग्न तोंडावर आलेलं आहे आणि हे सगळं तुला करायचं आहे. गौरीहार पूजून घे, कुठलाही विचार करू नको. आणि ते रोहिणी मॅडमचं वगैरे जे काय तुला सांगायचं आहे ना ते सगळं लग्न झालं की मग आज, म्हणजे खरं तर आता खूप कमी वेळ राहिलेला असतो, मान्य आहे मला. रोहिणी आणि राहुल यांचा प्लॅनही तेवढा मोठा आहे, परंतु काही गोष्टीही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत की जर कलाच्या मदतीला अद्वैत असेल तर हा प्रॉब्लेम सोडवणं कलासाठी खूप सोपं ठरेल. परंतु कलाला मात्र घाईच इतकी झाली की कधी एकदा मी त्यांना पकडते, कारण कलाला हे माहीत नाही आहे की त्यांना पकडलं तरी ते काय लोक आहेत, कोणत्या थरेची लोक आहेत, ती कुठंपर्यंत जाऊ शकतील, ही गोष्ट मात्र माहीतच नाही. इकडे आता कला गौरीहार पूजायला बसलेली असते. मी इथून बाहेर कसं पडू हा प्रश्न तिच्या पुढे असतो. आणि तेव्हा मात्र आता चांदेकरांच्या इथे गुरुजी आलेले असतात. सगळेजण गुरुजींची वाट बघत होते. गुरुजी आलेले असतात तेव्हा अद्वैत म्हणतो की चला फायनली आता गुरुजी आलेले आहेत आणि थोड्याच वेळात आमचं लग्न लागणार आहे, असं अद्वैतच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. गुरुजी येतात. गुरुजी म्हणतात की चला मुहूर्त चुकवायचा नाही आहे. तर आबा म्हणतात की हो, नवरी मुलगी येतच असतील ते. तेव्हा आबांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी सुरू असतात. आणि इकडे खऱ्यांच्या घरी सुद्धा घाई गडबड सुरू असते. आता आपल्याला निघायला पाहिजे, गौरीहार पूजून झालेला आहे. म्हणून संगीता कलाला बोलवायला रूममध्ये येते.
तर कला तिथून गायब झालेली असते. ती घाबरते, ती ओरडू लागते, अहो अगं काजल इकडे लवकर बघ, इथे काय झालंय. अगं कला नाही आहे इथं. तेव्हा कलाच्या बाबांना काजलला सुद्धा धक्का बसतो की अचानक कला कुठं गेली. तेव्हा संगीता म्हणू लागते की मला कळतच नाहीये. जेव्हा नैनाचं लग्न होतं त्यावेळेस मात्र इकडे कालाने ही परिस्थिती मॅनेज केली, पण आता काय करायचं. आता जे घडतंय ते पूर्णपणे चुकीचं आहे असं तिच्या डोक्यात असतं. तेव्हा मात्र काजल म्हणू लागते की अगं आई मी निघते, पक्या वगैरे त्यांना मदतीला घेते. कुठे कलाताई मला बघावं लागेल असं म्हणत आता ती निघत असते. आणि त्याचवेळी इकडे संगीता मात्र फोन करत असते कलाला, पण कलाला तो फोन उचलायचा नसतो. कला आता ज्या ठिकाणी राहुल राहतो त्या बिल्डिंगमध्ये पोचलेली असते आणि ती जिना चढत असते. आणि मग तेव्हा मात्र तिनं आईचा फोन आलेला कट करते. तेव्हा संगीता म्हणते काय चाललंय हे सगळं, फोन का कट करते ती. तेव्हा मात्र इकडे कलाचे बाबा म्हणतात की हो. आणि इकडे आबांची पण तीच घाई सुरू असते की आता बघूया आपण, म्हणजे का एवढा वेळ लागतोय, आपण फोन करून बघूया, कारण गुरुजीसुद्धा आलेले आहेत आणि मुहूर्त चुकायला नको एवढंच त्यांच्या डोक्यात सुरू असतं. इकडे आबा फोन करतात आणि तेव्हा संगीता म्हणू लागते की आबासाहेब हा होतं चाललंय आमचं, कलाची थोडी तयारी बाकी आहे, ती झाली की आम्ही निघू असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे चांदेकरांच्या घरीही सगळे तयार आहेत, अगदी कलाच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत. आणि मग मात्र इकडे अद्वैतच्या डोक्यात येतं की खरे तर मागाशीच तयार झालेली होती, मग खरेची तयारी काय करायची बाकी आहे. म्हणून अद्वैतच्या डोक्यात सगळ्या गोष्टी आलेल्या असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता कलाचे बाबा म्हणतात की आता काय करायचं संगे, मला कळतच नाहीये. तेव्हा मात्र संगीता म्हणते की मला वाटते की चांदेकरांना आपण सगळं सांगून टाकूया का, म्हणजे अद्वैतराव त्यांच्या परीने प्रयत्न करतील की नक्की कला कुठं गेलेली आहे, काय झालेलं आहे. तेव्हा मात्र इकडे आता आबांना पुन्हा फोन येतो. संगीता आबांना फोन करते कारण अद्वैतकडे फोन नाही आहे आणि संगीता सांगू लागते की मला अद्वैतरावांशी बोलायचं आहे. इकडे आबा म्हणतात की हे घे अद्वैत, कलाच्या आईचा फोन आहे, तुझ्या सासूबाईंचा, त्यांना तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हणत त्यांनी इकडे अद्वैतला फोन दिलेला आहे. आणि त्याच वेळी संगीता इकडे टेन्शनमध्ये आहे आणि मग ती अद्वैतला सांगू लागते की जावई बापू एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की काय झालं. आणि मग मात्र संगीता इकडे सांगायला सुरुवात करते की काय झालेलं होतं ते, आणि त्या पद्धतीने गोष्टी सुरू झालेल्या असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे संगीता अद्वैतला म्हणत असते की एक प्रॉब्लेम झालेला आहे, अहो कला घरात नाही आहे आणि आम्ही सगळीकडे तिला शोधतोय पण ती कुठंच आम्हाला सापडलेली नाही. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत म्हणत असतो की असं कसं झालं आणि कला कुठं गेलेली आहे, काय झालं असेल कलाच्या बाबतीत. अद्वैतलाही टेन्शन येतं. अद्वैत म्हणतो की बघूया, आणि आता अद्वैत ही शोधाशोध सुरू करतो. इकडे संगीता रडत असते. ते संगीताला म्हणत असतो की हे बघा खरे, मिसेस खरे तुम्ही रडू नका, आपण बघूया खरे कुठे गेलेली आहे. अद्वैत पॅनिक झालेला आहे आणि आता चांदेकरांच्या घरी पण सगळ्यांना कळलेलं आहे की कलाच्या बाबतीत एक प्रॉब्लेम झालेला आहे आणि कला मात्र घर सोडून गेलेली आहे, पण ती कुठं गेले, काय झाले, कुठल्याच गोष्टीत काहीच माहिती नाही आहे. म्हणून सगळेजण आता विचार करू लागलेले असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अद्वैतला धक्का बसलेला आहे की खरेच्या बाबतीत नक्की काय झालेलं असेल. इकडे कला बरोबर अशा ठिकाणी पोचलेली असते. आता कोणत्याही क्षणी ती घरात निघालेली असते आणि तो दरवाजा उघडणार असते, कारण राहुल फडतरेच्या नावाचा बोर्ड तिथं लावलेला असतो. आणि तेव्हा मात्र कला आता आत चाललेली आहे आणि दरवाजा उघडून पाहते तर तिथे राहुल, त्याचबरोबर रोहिणी आणि वकील हे तिघंही बोलत आहेत. त्यांनी एक नोटीस बोर्ड असतो तो बोर्ड लावलेला आहे, त्याच्यावर कला, अद्वैत यांचे फोटो लावलेले आहेत, मध्ये प्रॉपर्टीचा फोटो आहे. तर इकडे रोहिणी म्हणत असते की पहिला काटा याचा काढायचा आहे. कसं आहे माहिती आहे का, गोष्टी काय होतील कशा होतील माहीत नाही आहे, पण पहिलं याला संपवायचं आहे, कारण हा एकदा संपला की मग सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत. इकडे कला ते सगळं ऐकत असते. त्यांनी मात्र इथे अद्वैतच्या फोटोवरती काट मारलेली असते आणि अद्वैतच्या फोटोवरती काट मारून एक काम त्यांनी केलेलं असतं, ते म्हणजे अद्वैतला संपवायचं. या सगळ्याचा व्हिडिओ कला बनवत असते. आज काहीही झालं तरीही कलाकडे पुरावा असतो. कला या सगळ्याचा व्हिडिओ बनवत असते आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा कलाच्या फोनवरती अद्वैतचा फोन येतो
अद्वैतचा फोन आलेला आहे आणि तो फोन वाजतो आणि तिथं कलाच्या बांगड्या वाजतात. तेव्हा रोहिणीच्या लक्षात येतं आणि रोहिणी मात्र म्हणू लागते की या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्याबद्दल आता मला एकच गोष्ट सगळ्यांच्या समोर आणायची आहे. आता आपल्याला प्लॅन चेंज करावा लागणार आहे. आता काहीही झालं तरीही आपल्याला एक गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे आता कलाला संपवायचं आहे. असा प्लॅन ह्या रोहिणीने अचानक बदललेला आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे अद्वैत म्हणत असतो की नाही. आणि मग अद्वैतचा फोन कला उचलते. कलाला ते समजलेलं आहे म्हणून कला मात्र घाबरलेली असते, रस्त्याने पळू लागते. आणि तेव्हा मात्र अद्वैत कलाला फोनवरती बोलत असतो. ती म्हणत असते, चांदेकर मला खूप महत्त्वाची गोष्ट तुला सांगायची आहे. आणि ती बोलणारच असते तेवढ्यातच पाठीमागून गाडी येते. म्हणजे राहुल गाडी घेऊन आलेला असतो आणि तो ती गाडी कलाच्या अंगावरती घालतो. एवढी मोठी गोष्ट घडते आणि आता मात्र कलाला धक्का बसलेला असतो. कला बेशुद्ध पडलेली असते आणि त्याच वेळी तिथे सुकन्या पाटील हजर झालेली आहे आणि सुकन्या पाटीलने कलाचा जीव वाचवलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.